नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण लेक्चर सिरीजना सुरुवात करीत आहोत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आपलं सुरू झालेलं महाविद्यालय पुन्हा बंद झालेलं आहे. पहिल्या सत्रातील आपल्या परीक्षा पार पडल्या. यथावकाश त्याचे निकालही येतील. त्याचप्रमाणे दुसऱ्या सत्रातील ज्या आपल्या परीक्षा आहेत त्यासुद्धा याच पद्धतीनं होण्याची शक्यता अधिक आहे. किंबहुना महाविद्यालय सुरू होतील अशी शक्यता फारच कमी आहे. आपलं हे वर्ष जे आहे शैक्षणिक वर्ष 2020-21 हे 30 जुलैपर्यंत एक्सटेंड झालेलं आहे, वाढलेलं आहे. त्यामुळं 30 जुलैपर्यंत आपल्याला हा सिलेबस संपवून किंबहुना त्याच्या अगोदरच 15 जुलैच्या वगैरे आसपास तुमच्या 4थ्या सेमच्या परीक्षा सुरू होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून पहिले जे 4 पैकी 3 युनिट जे आहेत ते 3 युनिट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पूर्ण करावयाचे आहेत. आता यामध्ये आपल्याला ज्यावेळेला आपण हे युनिट आपण सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला पहिले जे 4 युनिट आहेत त्यातले पहिले 3 युनिट आपल्याला अभ्यासाला आहेत. त्याच्यामधलं पहिले युनिट आहे ते फॅमिली बिझनेस, कुटुंब व्यवसाय म्हणून आपल्याला अभ्यासाला आहे. त्यानंतर सर्व्हिस आणि ॲग्रो एंटरप्रेन्योरशिप, सेवा आणि शेती किंवा कृषी उद्योजकता जे आहे त्याचा आपल्याला अभ्यास आहे. आणि त्यानंतर बिझनेस प्लॅन अँड प्रोजेक्ट रिपोर्ट, आपल्याला कशा पद्धतीनं बिझनेस प्लॅन करावायचा असतो आणि प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला कशा पद्धतीनं तयार करावायचा असतो. ॲक्च्युली आपल्याला 4थ्या युनिटमध्ये किंबहुना याच 3ऱ्या युनिटमध्ये आपल्याला काही प्रोजेक्टचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी दिलेला आहे. ज्यावेळेला आपल्याला रेग्युलर परीक्षा असतात त्यावेळेला प्रोजेक्टवरती एक 10 मार्काचा प्रश्न हा ठरलेला असतो, निश्चित असतो. परंतु आता आपली जी परीक्षा होते ते मल्टिपल चॉईस बेसवरती होते. त्या अनुषंगाने आपल्याला जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन किंवा या अभ्यास ऑनलाईन लेक्चर घेत असताना, अभ्यास करीत असताना आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. आता जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा अनुभव आला असेल की काही प्रश्न हे उलटसुलट असतात किंवा काही प्रश्न हे आपल्या थोड्याशा वाचनामध्ये आलेले सुद्धा नसतात. कारण जे 25% काठिण्य पातळीवरती म्हणजे अवघड प्रश्न टाकावायचे असतात ते टाकत असताना थोडंसं एक्झामिनर तशा पद्धतीनं प्रयत्न करीत असतात. तर या 3 युनिटपैकी आपण पहिल्या युनिटला आज या ठिकाणी सुरुवात करीत आहोत. तर आपलं जे पहिलं युनिट आहे ते पहिलं युनिट आहे कुटुंब व्यवसाय. त्या कुटुंब व्यवसायामध्ये आपल्याला प्रस्तावना लक्षात घ्यायची आहे की आजच्या लेक्चरला आपण त्याची केवळ प्रस्तावनाच लक्षात घेणार आहोत. किंबहुना कुटुंब व्यवसाय म्हटल्यानंतर, फॅमिली बिझनेस म्हटल्यानंतर तुम्हाला थोडंसं वेगळं या ठिकाणी फिलिंग होण्याची शक्यता आहे. परंतु भारतामध्ये कौटुंबिक व्यवसाय, फॅमिली बिझनेस हे अतिशय मोठ्या प्रमाणावरती आहेत किंवा बिझनेस काही घराणी आहेत ती सुद्धा तुम्हाला माहिती आहेत. टाटा असेल, बिर्ला असेल, किर्लोस्कर असेल, ही तुम्हाला माहिती असणारी अनेक कुटुंब आहेत. अंबानींचं कुटुंब आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कुटुंब व्यवसायाची प्रस्तावना झाल्यानंतर अर्थ लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला कुटुंब व्यवसायाचे प्रकार लक्षात घ्यायचे आहेत. कुटुंब व्यवसायाचे फायदे,
कुटुंब व्यवसायाचे तोटे, भारतातील कुटुंब व्यवसायापुढील आव्हाने, व्यवसाय उत्तराधिकारी नियोजन किंवा कुटुंब व्यवसाय अधिक परिणामकारक बनवण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना या ठिकाणी सांगावयाच्या आहेत. तर ते विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला थोडंसं लक्षात घेत असताना आपण या पहिल्या युनिटला सुरुवात करणार आहोत. तर तत्पूर्वी आपण हे लक्षात घेणं आवश्यक आहे की तुम्हाला हा कुटुंब व्यवसायाचा थोडासा भाग लक्षात यावा म्हणून या ठिकाणी आपण एक कोटेशन टाकलेलं आहे. जसा एखादा छोटा मासा आपण अत्यंत काळजीपूर्वक शिजवतो, कारण तो जास्त शिजला करपतो आणि आपल्याला ते खाता येत नाही, कारण तो छोटा असतो. कारण त्याप्रमाणेच कुटुंब व्यवसाय चालवावा लागतो, अशी एक चिनी म्हण आहे. म्हणजे कुटुंब व्यवसायसुद्धा फार काळजीपूर्वक किंवा त्याच्यामध्ये अतिशय काटेकोरपणे नियोजनबद्ध करून आपल्याला चालवावा लागतो, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. याच्यामध्ये 3 पिढ्यातील कुटुंब व्यवसायाची कहाणी सांगितली जाते. 3 पिढ्या याच्यात ज्या या कुटुंब व्यवसायामध्ये आहेत त्या या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न या अनुषंगाने केलेला आहे. याच्यामध्ये पहिल्या पिढीतील कुटुंब प्रमुख हा कठोर परिश्रम करून अत्यंत धोरणी आणि मुत्सद्दीपणे पैसे कमावतो, अपार कष्ट करतो, इनिशिएटिव्ह घेतो, पुढाकार घेतो, नवीन व्यवसाय सुरू करण्याचं त्या ठिकाणी सर्व जे काही त्या अनुषंगाने करावं लागणारं जे आहे ते अतिशय कठोर परिश्रमाने तो करतो. अनेक नवनवीन अडचणी त्याला सामोरे जावे लागतात. सुरुवातीच्या काळामध्ये भांडवलाचा प्रश्न मोठा असतो, मार्केटिंगचा प्रश्न मोठा असतो, जागेपासून सर्वच गोष्टी या ठिकाणी त्याला कराव्या लागतात. त्याला त्याची जाण असते. आता दुसऱ्या पिढीकडे आपण जाऊया. तर पैशात जन्मलेल्या दुसऱ्या पिढीला, कारण आता पहिल्या पिढीमध्ये पैसे मिळाले, दुसरी पिढी ज्या त्या पैशाच्या ह्याच्यामध्ये जन्मते त्यांना पैसे नको असतात, कारण पैसे त्यांच्याकडे भरपूर आहेत. पहिल्या पिढीमध्ये पैसे नसतात, त्यामुळे पैसे कमवण्याची महत्त्वाकांक्षा मोठी असते. पण दुसऱ्या पिढीतील महत्त्वाकांक्षा काय असते, तर त्यांना शक्ती हवी असते, स्ट्रेंथ हवी असते. जोसेफ केनेडीच्या एका प्रवृत्तीबरोबर हे घडते. जोसेफ केनेडीचं एक उदाहरण या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच्या कुटुंबाचं. आणि पुढे बुडेनब्रुक यांचा मुलगा सिनेस्टार बनतो, की जो पैसा व शक्तीमध्ये जन्मलेला असतो, कारण तो दुसऱ्या पिढीतील आहे. त्याला कठोर परिश्रम करून नवीन व्यवसाय सुरू करण्याची काही गरज नाही. पैसा मुबलक आहे, प्रसिद्धी मुबलक आहे. मग त्याला काय करायचं आहे, तर त्याला शक्ती मिळवायची आहे. आणि तिथे तर बघितलं की बुडेनब्रुकचा मुलगा काय बघतो, तर सिनेस्टार बनतो. सिनेस्टार बनायला हरकत नाही, पण तो त्याचा पिढीजात कुटुंब व्यवसाय आहे त्याच्याकडे तो दुर्लक्ष करतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या पिढीकडे जाऊया. तिसऱ्या पिढीला स्वतःच्या कलेला समर्पित करण्याशिवाय काहीच शिल्लक नसते. म्हणजे शक्ती झाली, पैसा झाला, आता काय, कला. त्यामुळे तिसऱ्या पिढीतील सौंदर्यवान परंतु शारीरिकदृष्ट्या कुमकुवत जन्मलेला नातू, कारण तिसऱ्या पिढीत नातू येतो ना, व्हायोलिन वाजवतो, कला, व्हायोलिन वाजवायची कला, चित्रकला करायची कला, सगळ्या अनेक प्रकारच्या कला आहेत, छंद ते जोपासतात. त्यातून कुटुंब व्यवसायाच्या उतरणीस सुरुवात होते. आणि तो कुटुंब व्यवसाय जो असतो त्याच्याकडे या सगळ्यांचं कलाकार लोकांचं दुर्लक्ष होतं. दुसऱ्या पिढीलाच त्याच्यामध्ये सुरुवात झालेली असते व्यवसायाच्या उतरणीला. आणि मग काय होतं, हा बुडेनब्रुकचा कुटुंबाचा शेवट होतो. म्हणजे या उदाहरणामध्ये काय सांगितलेलं आहे, पहिल्या पिढीनं जे अपार कष्ट करून जो व्यवसाय नव्याने उभा केला, तो प्रसिद्धीच्या झोतात आणला,
पैसा कमवला, दुसऱ्या पिढीला त्याची कोणत्याही प्रकारची जाण नाही. त्यांनी त्यांची शक्ती मिळवण्यामध्ये व्यग्र झाले आणि व्यवसायाकडे दुर्लक्ष होऊ लागले. तिसऱ्या पिढीत तर त्याच्या पुढचा कळस झाला असं आपण म्हणू. त्याच्यामध्ये तर ते सौंदर्यवान म्हणजे सौंदर्यकडं बघायला लागले. शारीरिकदृष्ट्या कुमकुवत पिझ्झा बर्गर खाणारे आणि जे पौष्टिक शरीराला पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष, कारण शक्तीचा भाग दुसरा झालता, आता हे कुमकुवतपणाचा. आणि मग याच्यामध्ये तिसऱ्या पिढीमध्ये तुमचा व्यवसाय जो आहे, कुटुंब व्यवसाय, तो संपून जातो. आता या सगळ्या गोष्टीला सुद्धा अपवाद आहेत. हा फक्त भाग जो आहे, हा भाग आपण फक्त हा थॉमस मान बुडेनब्रुक कुटुंब व्यवसाय प्रवासचं सर्वात प्रसिद्ध पुस्तक आहे, त्याच्यातला हा पार्ट आपण घेतलेला आहे. आता आपण कुटुंब व्यवसायाची थोडीशी प्रस्तावना लक्षात घेऊया. म्हणजे आजचा लेक्चर आपलं प्रस्तावनेचंच आहे पूर्ण. खूप मोठी प्रस्तावना या ठिकाणी आपण तयार केलेली आहे. अनादिकालापासून कुटुंब व व्यवसाय या संकल्पना विकसित होत आहे. कुटुंब अनादिकालापासून विकसित होत गेले, तसं व्यवसायसुद्धा अनादिकालापासून विकसित होत गेलेला आहे. कुटुंब ही जगातील सर्वात प्राचीन सामाजिक प्रणालीपैकी एक आहे. तर कुटुंब व्यवसाय ही सर्वात जुनी जगण्याची आर्थिक प्रणाली आहे. व्यवसायाचा इतिहास हा वस्तुस्थितीची साक्ष देतो की बहुतेक देशामध्ये कुटुंब व्यवसाय त्यांच्या अर्थव्यवस्थामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. कारण कुटुंब व्यवसायाची जी काही एरिया आहे त्याचा किंवा त्यांची संख्या आहे ती अतिशय मोठी असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळं हा जो कुटुंब व्यवसायाचा हिस्सा आहे तो अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावरती असलेला पाहायला मिळतो. अर्थव्यवस्था ही अतिशय मोठ्या प्रमाणावरती कुटुंब व्यवसायाच्या अर्थव्यवस्थेवरती चालते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कुटुंब व्यवसाय हे मालकीच्या स्वरूपामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पादन असेल, एकूण औद्योगिक रोजगार असेल, देशाच्या एकूण निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणावरती योगदान देतात. आपण पलूस भागामध्ये राहतो. आपल्याजवळ किर्लोस्कर कारखाना आहे आणि किर्लोस्कर कारखाना असल्यामुळं आपल्या भागामध्ये अगदी 1960 पासून मोठ्या प्रमाणावरती औद्योगिकरणाला सुरुवात झाली. आणि याचं केवळ कारण आहे किर्लोस्कर कारखाना. किंवा किर्लोस्कर कारखाना झाल्यामुळं आमच्या या परिसरातील अनेक लोकांना रोजगार मिळाला आणि त्यामुळे त्यांचं कुटुंब हे केवळ शेतीवर आधारित न राहता त्या नोकरीमधून मिळणाऱ्या पैशावरती सुद्धा विकसित झालं, प्रगतीपथावरती गेले आणि भागातील अर्थव्यवस्था दुष्काळात सुद्धा तारून गेली. त्यामुळं आपण फक्त एवढा विचार केला की आपल्या भागामध्ये किर्लोस्कर कारखाना नसता तर एवढ्या प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावरती औद्योगिकरण झालं असतं का? की आज आपण पाहतो की तासगाव असेल, कवटेमंकाळ असेल, जत असेल, कडेगाव असेल, वाळवा असेल, या ठिकाणी औद्योगिकरण निर्माण होऊ शकलं नाही मोठ्या प्रमाणावरती, की जे 1960 पासून पलूसच्या परिसरामध्ये निर्माण झालं. आणि त्याला कारण केवळ किर्लोस्कर कारखाना. हे विद्यार्थी मित्रांनो आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. हे जे योगदान आहे हे प्रत्येक देशामध्ये कमी जास्त असलं तरी बहुतेक देशामध्ये 60% अधिक आहे. म्हणजे 60% अर्थव्यवस्था केवळ कौटुंबिक व्यवसाय चालवतात असं म्हटलं तरी सुद्धा या ठिकाणी योग्य ठरेल. फॉर्च्यून 500 म्हणून जगातील मोठ्या 500 कंपन्यांची यादी तयार केली जाते. हे फॉर्च्यून 500 नावाचं मॅगझिन आहे. ते मॅगझिन हे तयार करतं की जगात मोठ्या कंपन्या टर्नओव्हरच्या बेसिसवर कोणत्या आहेत. त्या कंपन्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यापैकी 1/3 कंपन्या म्हणजे 30 ते 35% कंपन्या कौटुंबिक व्यवसायाच्या, म्हणजे रिलायन्स हा त्याच्यामधला आहेच.
काही काळ टाटा त्याच्यामध्ये होते. उदाहरणार्थ अमेरिका सर्वात व्यावसायिक देश आहे, प्रोफेशनल कंट्री आहे. अमेरिकेत असलेल्या एकूण कंपन्यापैकी 80% जास्त कंपन्या कुटुंब व्यवसायाच्या मालकीच्या आहेत, की ज्या 40% GDP तयार करतात. विद्यार्थी मित्रांनो, ही आकडेवारी खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे कुटुंब व्यवसायाचं किती महत्त्व मोठ्या प्रमाणावरती आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून मागच्या वर्षी ज्या वेळेला हा सिलेबस चेंज झाला, त्या सिलेबस तयार करण्याच्या कमिटीमध्ये आपण स्वतः काम केलेलं आहे. आणि त्यावेळेला कुटुंब व्यवसाय हा आपल्या भारतातील एक अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि तो आपल्या ह्या उद्योजकतेच्या अभ्यासामध्ये असायला हवा, की जे आता दुसऱ्या किंवा तिसऱ्या, आता किर्लोस्करांची 4थी पिढी या ठिकाणी कंपनी सांभाळते आहे. तर काही उद्योग हे 4-4, 5-5 पिढ्यापर्यंत पुढे चालू आहेत. तर काही उद्योग हे दुसऱ्या तिसऱ्या पिढीमध्ये आपण मगाशी उदाहरण पाहिलं त्याप्रमाणे बंद पडले गेले. कारण हे व्यवसाय टिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. भारताच्या बाबतीमध्ये मक्तेदारी चौकशी आयोग भारत सरकारच्या अहवालानुसार 75 मोठी व्यावसायिक घराणे जी आहेत भारतामध्ये, 1536 कंपन्यांचं नियंत्रण करतं आणि त्यांच्याकडे देशातील 47% मालमत्ता आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे 75 मोठ्या घराण्याकडं देशातील 47% संपत्ती आहे, मालमत्ता आहे, हे याच्यामधून निदर्शनास येतं. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रस्तावना खूप मोठी आहे. अनेक गोष्टी याच्यामध्ये अभ्यास करण्याचा, आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले गेलेला आहे. सर्व व्यावसायिक आणि बिगर बँकिंग कंपन्यांच्या भांडवलापैकी 44% वसूल भांडवल कुटुंब व्यवसायाचं आहे, हे आकडेवारी सांगते. दत्ता यांच्या मतानुसार, एक अभ्यासक संशोधक, 100 मोठ्या कंपन्यांपैकी 75% पेक्षा जास्त कंपन्या आणि भारतातील सर्व व्यवसायापैकी 99.9% व्यवसाय एकतर कुटुंबाच्या मालकीचे आहेत किंवा त्यांच्याद्वारे नियंत्रित करणारे आहेत. हे आकडेवारी आपल्याला स्पष्टपणे सांगते की कुटुंब व्यवसायाचं महत्त्व भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती आहे. केवळ अर्थव्यवस्थेमध्ये नाही, रोजगार पुरवण्यामध्ये असेल, त्या रोजगार म्हणून काम करणाऱ्या लोकांच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारण्याच्या अनुषंगाने असेल, किंबहुना अशा किर्लोस्करांच्या सारख्या कंपन्यांवरती आधारित असणाऱ्या इतर अनेक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असतील, त्याच्यामध्ये काम करणारे ओनर असतील किंवा कामगार असतील, सुपरवायझर असतील, मॅनेजर्स असतील, हे सुद्धा कुटुंब व्यवसायावरतीच आधारित आहेत. त्यांचं नियंत्रणसुद्धा या कौटुंबिक व्यवसायाच्या माध्यमातून, फॅमिली बिझनेसच्या माध्यमातूनच होत असतं, हे लक्षात घेणं विद्यार्थी मित्रांनो खूप आवश्यक आहे. आता अनेक आकडेवारी याच्यामध्ये दिली गेलेली आहे. देशातील व्यवसायाचा वाढ आणि विकासामध्ये कौटुंबिक व्यवसायाचा मोठा प्रभाव आहे. याचे आश्चर्य वाटायला नको. भारतीय उद्योग व्यवसायाच्या कौटुंबिक व्यवसायाचे लक्षणीय स्थान असल्याचे स्पष्ट होते. जगातील बहुतेक देशातील किरकोळ व्यापार, लघुउद्योग, सर्व प्रकारच्या सेवा या कौटुंबिक व्यवसायाच्याकडे असल्याचं आढळतं. अगदी कॉर्नर स्टोअरपासून ते अत्यंत उच्च तंत्रज्ञानाच्या उत्पादनापर्यंत सर्व क्षेत्रात कुटुंब व्यवसाय पाहावयास मिळतात. शूज तयार करण्यापासून ते मिठाई बनवणारे तसेच शेतकरी, शतकानुशतके कौटुंबिक व्यवसाय जगभर अस्तित्वात आहेत. जगातील 80% व्यवसाय हे कुटुंबाद्वारे नियंत्रित केले जातात. जगातील एकूण रोजगारापैकी 50% रोजगार, जवळपास 40 ते 50% GDP
कौटुंबिक व्यवसायाचा आहे. याच्यावरून आपल्याला कुटुंब व्यवसायाचं असणारं महत्त्व जगामधलं अधोरेखित होतं. जगातील सर्वात जुना दस्तऐवज जो आहे त्याचा हवाला देऊन कौटुंबिक व्यवसाय जो आहे तो जगातील सर्वात जुना कुटुंब व्यवसाय हा जपानचा कोंगोगुमी हा आहे. त्यांची एक बांधकाम कंपनी होती की जी 578 AD मध्ये स्थापन केली गेली. सध्या आपण मगाशी पहिली, दुसरी, तिसरी पिढीपर्यंत म्हणून बघत होतो, पण या कोंगोगुमीची सध्या 40वी पिढी त्यांच्या व्यवसायाचं व्यवस्थापन करते. आपण मगाशी बघितलं की तिसऱ्या पिढीतच तो व्यवसाय गुंडाळला, बंद पडला. पण हा कोंगोगुमीचा जपानचा जो सर्वात जुना कुटुंब व्यवसाय त्यांची 40वी पिढी सध्या कार्यरत आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे. प्रिन्स शोकोटोकू यांनी बौद्ध शितानोजी मंदिर बांधण्यासाठी 1400 वर्षापूर्वी कोंगोंच्या कुटुंबातील सदस्यांना कोरियाहून जपानला आणले होते. हा प्रिन्स शोकोटोकू जो आहे हा जपानचा आहे आणि त्यांना कोरियावरून जपानला आणलं बौद्ध शितानोजी मंदिर बांधण्यासाठी. शतकानुशतके कोंगोगुमीने अनेक प्रसिद्ध इमारतींच्या बांधकामात भाग घेतला. त्यामध्ये 16व्या शतकातील बांधकामांचाही समावेश आहे. आता फक्त केवळ इथं 16व्या शतकातलंच का उदाहरण दिलं? 16व्या शतक म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांचं. तर या काळामध्ये मोठमोठी प्रसिद्ध बांधकामे या ठिकाणी केली गेली म्हणून त्याचा उल्लेख या ठिकाणी आहे. जसं काही ओसाका किल्ला आहे हा त्यांनी 16व्या शतकामध्ये बांधला. कोंगो कुटुंब जे आहे आजही धार्मिक बंदर बांधकामात आणि दुरुस्तीत सहभागी आहे. सध्याच्या तोशिताका हे या कुटुंब व्यवसायाचे प्रमुख आहेत आणि त्यांचा 51 वर्षाचा मुलगा मसाकाझू कोंगो हा त्यांचा उत्तराधिकारी बनणार आहे. म्हणजे 40 पिढ्या हा कुटुंब व्यवसाय हा कोंगोगुमीचा जपानच्या चालू आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे याची परंपरा किती मोठी आहे ते आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी समजावून घेणं आवश्यक आहे. आता जगातील काही सर्वात मोठ्या आणि जुन्या कंपन्या त्याचं या ठिकाणी मांडणी केलेली आहे. त्याच्यामध्ये वॉलमार्ट आहे USA, सॅम आहे, ॲक्च्युली ते सॅम वॉलमार्ट कुटुंब आहे. सॅमसंग ग्रुप तुम्हाला माहिती आहे, सॅमसंग मोबाईल आहे, TV आहे वगैरे अनेक आहे. दक्षिण कोरियाचा आहे तो. ली कुटुंबाचा आहे तो. फ्लॅट आहे, फ्लॅट ग्रुप. मराठी काही टायपिंग होत नाही काही गोष्टींचं. फ्लॅट ग्रुप इटली ते अग्नेल कुटुंब आहे. मॅक आहे ते मॅककेन फूड्स कॅनडाचं आहे, ते मॅककेन कुटुंबाचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे भारतातला टाटा समूह, टाटा कुटुंब हे खूप मोठं आहे. त्यांचाही कौटुंबिक व्यवसाय आजही चांगल्या पद्धतीने चालू आहे. आता जगातील कौटुंबिक व्यवसायाच्या काही महत्त्वपूर्ण स्थानाचा आढावा आपण या ठिकाणी घेऊया. याच्यामध्ये औद्योगिक जगतातील सर्वात नोंदणीकृत कंपन्यांपैकी ज्या रजिस्टर्ड आहेत त्यातील 75% कंपन्या कौटुंबिक व्यवसाय. म्हणजे 75% जे बिझनेस आहेत ते ओनली फॅमिली बिझनेस आहेत. हे समजावून घेणं आवश्यक आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे फॉर्च्यून 500 मधील 1/3 कंपन्या कुटुंब व्यवसायाच्या मालकीच्या आहेत. युनायटेड किंगडममधील युनायटेड किंगडम म्हणजे UK 70% कंपन्या कुटुंब व्यवसायाच्या मालकीच्या आहेत, कुटुंबाच्या मालकीच्या आहेत. इटलीच्या 100 प्रमुख कंपन्यांपैकी 43 कंपन्या कुटुंब मालकीच्या आहेत.
औद्योगिक जगतातील एकूण मनुष्यबळापैकी 50 ते 60% मनुष्यबळ कुटुंब व्यवसायाच्या मालकीच्या कंपन्या वापरतात. म्हणजे थोडक्यात एकूण रोजगार जो आहे त्या एकूण रोजगारापैकी 50 ते 60% रोजगार हा कौटुंबिक व्यवसायाने, फॅमिली बिझनेसने पुरवलेला आहे जगातला, हे समजावून घेणं आवश्यक आहे. आता भारताच्या बाबतीमधल्या काही गोष्टी आहेत. भारतातील सुद्धा 95% नोंदणीकृत कंपन्या कुटुंब व्यवसायाच्या मालकीच्या आहेत. आता त्या दुसऱ्या पिढीत, तिसऱ्या पिढीत, चौथ्या, पाचव्या पिढीत चालू आहेत. कौटुंबिक व्यवसाय हे इतर व्यवसायाच्या प्रकारापेक्षा अधिक चांगले कार्य आणि प्रदर्शन करतात, कारण त्यामुळेच ते व्यवसाय पिढ्यानपिढ्या टिकून आहेत. चितळे पाहिलं आपण, गाडगीळ पाहतो, किर्लोस्कर हे आपल्या समोरची उदाहरणं आहेत की तिसऱ्या चौथ्या पिढीमध्ये आता ते कार्य करतात. चितळ्यांच्या मध्ये बाबासाहेब चितळे बिलवडी जवळच्या एका झाडाखाली दूध विकायचे, तिथून त्यांची सुरुवात. त्यानंतर नाना चितळे, आपण चितळ्यांचा अभ्यास घेतला, चौथ्या टॉपिक आपण अभ्यासणार नाही त्यामुळे. त्यानंतर त्यांची विश्वास, मकरंद वगैरे अनेक मुलं, म्हणजे जवळजवळ तिसरी पिढी त्यांची चितळी डेअरीमध्ये काम करते आणि तो कुटुंब त्या व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावरती विस्तार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु भारतातील 20 मोठ्या घराण्यापैकी 15 घराण्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावरती संपत्ती निर्माण केलेली आहे. त्यामध्ये वैश्य किंवा बनिया कुटुंबाचा समावेश आहे. हे वैश्य बनिया जे आहेत हे उत्तर भारतामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती असलेले पाहायला मिळतात. आणि त्यातील 8 कुटुंब हे मारवाडी आहेत. मारवाडी, गुजराती तुम्हाला माहिती आहे. परंतु त्यातील केवळ 15 ते 20% कुटुंब व्यवसाय तिसऱ्या पिढीपर्यंत आणि केवळ 5% व्यवसाय चौथ्या पिढीपर्यंत टिकून. म्हणजे यातले सुद्धा काही, हे मोठी जी घराणे होते त्यातले सुद्धा काही व्यवसाय हे बंद पडले गेले किंवा त्यांचे वारसदार हे नोकरी किंवा इतर गोष्टी करू लागले. आता संशोधकांनी नमूद केल्याप्रमाणे कुटुंब व्यवसाय वाढत असताना तो अमेबासारखा फुटतो. एक्सपान्ड होत असताना सुद्धा आता आपण बघतो किर्लोस्करांचे सुद्धा म्हणजे विभागणी झाली त्याच्यामध्ये, आणि मोठा जो आहे तो फुटला. ही कंपनी यांनी घेतली, ही कंपनी, असं हे अमेबाज त्याला आकार नसतो. तर काहीच व्यवसाय आपल्यामध्ये बदल करतात आणि ते पुढे वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या टिकून राहतात. आपण बघितलं 40वी पिढी त्यांची कार्य करते. म्हणजे त्यांच्यात एक सुद्धा अतिशहाणा निघाला नाही की त्याने मला हे करायचं नाही, मला तुमचं पटत असं म्हणणार. अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, IIM म्हणतो आपण त्याला, प्राध्यापक पुलिन गर्भ काय म्हणतात पहा. हवेली की उमर 60 साल. हवेली म्हणजे बंगला, घर. त्याची उमर म्हणजे त्याचं आयुष्य किती, तर 60 वर्ष. एका कुटुंबाचे आयुष्य 60 वर्षाचे आहे की वस्तुस्थिती अशी आहे की दुसऱ्या पिढीला पहिल्या संस्थापक पिढीने केलेल्या कठोर परिश्रमाची कल्पना असेल तर ते मोठा करण्यात सहभागी होऊ शकतात. म्हणजे आपल्या बापानं काय केलं याची जर जाण असेल त्या मुलाला तर तो व्यवसाय पुढे चालतो. पण हा वारसदार जर अतिपराक्रमी निघाला तर बापाने केलेल्या कष्टाची त्याला जाण नसेल तर तो व्यवसाय पुढं मार्गक्रमण करू शकत नाही. तिसऱ्या पिढीला संपत्ती कुठून आली याची कल्पनाच नसते. त्यानंतर संस्थापकांची ध्येय जी धोरणं असतात किंवा प्रेरणा लक्षात घेतल्या जात नाहीत. अर्थात याला काही कुटुंबी अपवाद आहेत. ज्यांना जाण असते, ज्यांना माहिती असते, आपल्या वडिलांनी, आजोबांनी, तर ते वेडवाकडं वागत नाहीत. त्या कुटुंबामध्ये सामावून जातात, त्या व्यवसायामध्ये सामावून जातात. किंवा हुशारीनं, बुद्धिचातुर्याच्या जोरावरती तो व्यवसाय
वाढवतात, विस्तारतात, एक्सपान्शन करतात त्याचं. असेही काही व्यवसाय आपल्याला असलेले पाहायला मिळतात. आता आणखी एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. TVS ग्रुपचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक वेणू श्रीनिवासन हे TVSच्या तिसऱ्या पिढीतील आहेत. तिसरी पिढी आहे त्यांची. त्यांना माहिती आहे पहिल्या 2 पिढीने काय कष्ट केलेलं आहे. आणि त्यांनी बघा काय केलं, तर वेणू श्रीनिवासन ती सुंदरम क्लोरोन लिमिटेड ही जी कंपनी आहे, त्या कंपनीला जपानी शास्त्रज्ञ आणि इंजिनियर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिलेला उत्कृष्ट गुणवत्तेचा पुरस्कार या कंपनीला अर्थात वेणू श्रीनिवासन यांना मिळाला. आता हा जो पुरस्कार आहे हे ॲक्च्युली जपानमधला आहे. परदेशी कंपन्यांसाठी सर्वात प्रतिष्ठित डेमिंग पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं. डेमिंग पुरस्कार हा गुणवत्तेचा जगातील सर्वात मोठा व प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. कारण डेमिंग हे क्वालिटीचे जनक समजले जातात, गुणवत्तेचे जनक समजले जातात. सुंदरम क्लोरोन लिमिटेड ही जपानच्या बाहेरील व आशिया खंडातील पहिली विजेती कंपनी आहे. हे विशेष उल्लेखनीय आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आशिया खंडातल्या आजपर्यंत कोणत्याही कंपनीला हा जगातला उत्कृष्ट गुणवत्तेचा डेमिंग पुरस्कार कदापि मिळाला नाही. तो पहिला हा वेणू श्रीनिवासन यांच्या सुंदरम क्लोरोन लिमिटेडला मिळाला. आणि ती जपानच्या बाहेरची पहिली कंपनी आहे. म्हणजे आजपर्यंत जपानमधल्याच कंपन्यांना हा जागतिक लेवलचा डेमिंगचा सर्वोत्कृष्टतेचा गुणवत्तेचा पुरस्कार दिला जातो. आता हे कशामुळे शक्य झालं, तर वेणू श्रीनिवासन यांच्या जबरदस्त कामगिरीमुळे हे शक्य झालं. म्हणजे मगाशी आपण बघितले की तिसऱ्या पिढीमध्ये व्यवसाय बंद पडतात, पण इथं आपण उदाहरण जे पाहिलं ते बघित तिसऱ्या पिढीमध्ये त्या व्यवसायाचं, कुटुंब व्यवसायाचं त्यांनी सर्वोच्च जगातला प्रतिष्ठित पुरस्कार मिळवून त्याचं सर्वोच्च स्थान त्यांनी निर्माण केलं नव्हे तर ते भक्कमपणे उभा केले. विद्यार्थी मित्रांनो, या प्रस्तावनेमध्ये कुटुंब व्यवसायाच्या अस्तित्वाबाबत बहुतेक चर्चा आणि मतं हे अमेरिकेसारख्या प्रगत देशातील संशोधनावरती आधारित असलेले पाहायला मिळतात. तथापि भारतासह बऱ्याच विकसनशील देशामध्ये अजूनही पुरेसे संशोधन झालेले नाही. हे क्षेत्र अंधारातच आहे. म्हणून आम्ही आज सिलेबसमध्ये अभ्यास घालण्याचा प्रयत्न केला की त्यामुळं तुम्हाला एवढं तरी माहिती झालं. शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील अभ्यासकर्ते व संशोधक यांना आश्चर्य वाटते की केवळ दुसऱ्याच पिढीतील अंबानी कुटुंबात फूट पडली. आता त्याचा कारण आणि इतिहास याचा आपण उल्लेख करण्याची गरज नाही, ते जगाला माहिती आहे. खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठा समूह की ज्यांची संपत्ती 20 अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त होती. अगदी असे किस्से पुरावे देखील केवळ काही चरित्रात्मक रेखाचित्र आणि सल्लागारांच्या प्रभावासाठी मर्यादित आहेत. म्हणजे त्यांचा तशा पद्धतीनेच अभ्यास केला जातो हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर भारतातील उद्योगात कुटुंब व्यवसायाचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे. कुटुंब व्यवसाय हा नेहमी उत्सुकतेचा विषय असतो. चितळ म्हणले की आपल्याला उत्सुकता वाटते, गाडगीळ म्हणले की उत्सुकता वाटते, किर्लोस्कर म्हणले की उत्सुकता वाटते. कुटुंबातील सदस्यांच्या भावना, त्यांचे नातेवाईक आणि मालकांचे परस्पर दबाव, मुख्य म्हणजे कुटुंबचे व्यवहार, व्यवसायाचे परस्पर विरोधी हितसंबंध कुटुंब व्यवसायामध्ये खूप महत्त्वाचे ठरतात. अशा वेगळेपणामुळे कुटुंब व्यवसाय वाढीला चालना मिळते. व्यवसाय चालवण्याची त्यांची हातोटी आणि वैशिष्ट्ये तसेच समस्या आणि आव्हानांना सामोरे जाण्याची त्यांची पद्धती वेगळीच असते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कुटुंब व्यवसाय हे चालत असतात, हे कशाच्या बेसवरती चालत असतात हे तुम्हाला या सगळ्या प्रस्तावनेवरतून लक्षात येईल. आपण तिसऱ्या पिढीत बंद पडलेल्या उद्योगाच्या संदर्भात सुद्धा लक्षात घेतलं, का बंद पडले, आणि तिसऱ्या पिढीमध्ये सर्वोच्च व्यवसाय बनवणाऱ्या
वेणू श्रीनिवासन यांचं सुद्धा आपण या ठिकाणी उदाहरण पाहिलं. तर कुटुंब व्यवसायाचा अभ्यास घालण्याचं या ठिकाणी जे काही हेतू आहे, त्याचा उद्देश आहे, तो हाच आहे की कुटुंब व्यवसाय हा अर्थव्यवस्थेचा फार मोठा कणा आहे आणि भारतासारख्या अर्थव्यवस्थेमध्ये, विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये तो कणा टिकणं, कुटुंब व्यवसाय टिकणं, पिढ्यानपिढ्या तो पुढं चालू राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण हा जो आपण अभ्यास आहे तो अभ्यास आपण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेतो. त्यामुळे आज आपण ही जी प्रस्तावना लक्षात घेतली, आपण या ठिकाणी थांबूया. तुम्ही माझं हे लेक्चर शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो.